जागतिक पातळीवर नाक खाली गेलं भारताचं एवढी मोठी बनलेली आहे. मॉडर्न नाव आहे, मॉडर्न जातीवाद, मनुवाद अशी स्थिती आहे. तुमचं पूर्ण बोलणं आम्ही जे बघितलंय दलित बोलवा आदिवासी करतात नंदुरबार सारख्या शहरात राहतो मी त्या भागात अनेक दौरे केले त्याची परिस्थिती मला माहिती. नुसतं येस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला. शिकतोय का? हो. एक भारतीय तरुण आहे, बेरोजगार आहे, त्याला नोकरी लागते, त्याचा एक आनंद असला पाहिजे. त्याच्यातून तुमच्या कॉलेजचं नाव झालं असतं, त्यांनी उद्या कुणाचं नाव घेतलं असतं, आपल्या कॉलेजचं घेतलं. पण हे 15 दिवसात जे चेंजेस झालेत ना, ही एक कट आहे. तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतोय, काय होतंय, काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे, गेटवर काय बोर्ड लावला आहे, शैक्षणिक त्याच्यामध्ये काय बोर्ड लावला घेतला, कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का? म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल. आणि आमचा तो तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय, का मारतोय. आज मला सांगा, संस्थात्मक हत्या रोहित मुलाची झाली, ते असेच झाले ना, मला बोलू द्या, असेच झाले. आज त्यांनी लाईव्ह आला, देश जागा झाला, संघटना जाग्या झाल्यात, आम्ही तुमच्याकडे आलोय, त्या 2 जे आरोपी त्यांना हटवून द्या, त्यांच्यावर कारवाई करा. इथं स्वतः बसलेले पोलीस, त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणारे अॅट्रॉसिटीचं केसेस आहेत. आज त्यांनी आत्महत्या केली असते, देशात काय झालं असतं आणि जगात काय झालं असतं, आपल्या या देशाचं नाव काय झालं असतं. इंटरनॅशनल लेवलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल, सुनियोजित कट आहे, त्याच्यात किंतु परंतु काही नाही. सरदेसाई दिल्लीला कोण आहे, जातीवाद केला यांनी, ते स्क्रीनशॉट मानतो सगळे. नाही ना, बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे, बोलायला काय आहे? आज त्यांना हाकलून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे. तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही, सगळं त्या पोरांनी मांडलंय. निरागस आहे ते, त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही. त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित मुलासारखं आंदोलन या देशात उभं राहिलं असतं. अतिशय निंदनीय प्रकार आहे, त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच देऊ नका. तुम्ही त्या उच्चाराच्या ह्याच्यात जाऊच नका. पण ते जातीवादी जर असेल, मनुवादी, तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय घालतात? स्क्रीनशॉट पहा, त्याचं लाईव्ह पहा, त्याचे पुरावे पहा. आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला लागलो ना. आम्ही कारवाई वगैरे काय नाही, ते दिसलं नाही पाहिजे. आम्ही त्या सगळं रिसर्च अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जाणार, शिक्षण मंत्र्याकडे जाणार, लढाई लढणार, आम्ही सोडणार नाही. तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका. तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा नका. त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा की यांना काय घडवायचं होतं. तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे म्हटली, कसं काय केलं ते सगळं कळतो. दंगल कोणी घडवली, कोण काय करतंय, काय विचारणार आहे, सगळं आम्हाला माहितीच आहे. नाही, जे आहे पार्श्वभूमी त्याला, हे बघा, गाव कुसातल्या अन्य अत्याचाराला पार्श्वभूमी आहे, सरन्यायाधीशाला बोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे, रोहित मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे, याची नोकरी इंटरनॅशनल लेव्हलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे, आणि त्याचं नाव जातीवाद आहे, मनुवाद आहे. आम्ही अनेक कॉलेजला भेटतो, धार्मिक संघटनेचे बोर्ड आहेत का गेटवर? आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे. बाउन्सर लावून कोणतं कॉलेज चालतं? दमदाटी भीती घालण्याचं काम आहे का? याला पार्श्वभूमी आहे, एक लक्षात घ्या. जातीवादी भूमिका आपण घेतलेली, आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला, त्याला पाठीशी तुम्ही घालू नका. आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही कबूल केला. त्यासोबत कधीतरी नंदुरबारला चला. तुम्ही तुमचा विद्यार्थी ना, त्याचं घर बघून या. तुम्हाला माहित नाही का, नर्मदा बेल्ट, नंदुरबार बेल्ट, जळगाव बेल्ट, शहादा बेल्ट, अहो तिथला एक तरुण लंडनला जातोय, याचं बोर्ड लावा पाहिजे तुम्ही. आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या. आजही त्यांचे स्तन उघडे त्या या बहिणींचे, आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो, नोकरी मिळवतो, त्याला सहकार्य करून सोडायचं. तुम्ही 10 मेसेज करायला होता त्याला.
विनंत्याचे मेसेज आहेत त्या व्हॉट्सअपला. आमचं पूर्ण सहकार्य आहे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला मी म्हणालो. त्याच्यानंतर असं घडता कामा नये. होणार नाही. जातीवाद मनोवाद वाढू नका या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी भयभीत होणार आहे. तुम्ही साहेब इथले अंडरमधले पोलीस आहेत, या गेटवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिसून येणार आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं नाही. राहू दे नाही. अहो घ्या ना असं करा. चहा अहो घ्या अहो चहा घ्या. काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमचं चहा तरी काय घ्यावं पाणी तरी काय घ्यावं. ज्या आरोपींनी जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूने बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय. तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले, मी तुम्हाला सांगतो आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो. तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या 2 महिलांनी चूक केलेली आहे, जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे. यामध्ये वैयक्तिक व्यवस्थापन ज्या चुका झाल्या असतील त्याचं कदापि समर्थन करत नाही. ऐकून घ्या, तुम्ही चौकशी करून आम्हाला इमिडिएट करा. राज्य नाही देशात याची चर्चा सुरू. मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऍक्टिव्ह आहे, पण ग्रामीणपर्यंत खतखत आहे. कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती. आज तो आलाय मुख्य प्रवाहात तर त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो. तुम्हाला आनंद असत नोकरीच घातली नसते तुमच्या कॉलेज काय घातली नाही. यस नो करायचं होतं. तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचा तुम्ही बिहेवियर सांगत बसला नाही. तो रेग्युलरच नव्हता नाही, त्याचा स्वभावच चांगला नाही, याच्यामध्ये इंटेन्शन कळत नाही का. आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना. अनवळखी माणूस जरी विदेशात भेटला आपल्या देशाचा म्हणलं अभिमान वाटतो आणि तो तुमचा विद्यार्थी आहे. त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना का. नाव घेतलं त्याने, एक्झॅक्ट नाव घेतलं, स्क्रीनशॉट दाखवले. साहेब हे आम्ही खपून घेणार. एक लक्षात घ्या, इथून पुढं या अंडरमध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही. असं होणार कदापि झालेलं. एकाही विद्यार्थ्याला इथं छळवू नये. तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असते तुमच्या संचालकाला सांगा, तिकडे बाहेर राहावं आहे तिकडे करा, जंगल करा आणि कुटाने करा. पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे. त्यांच्यासारखी संस्था चालू शकत नाही. हा विषय त्याला निगडीतच आहे. म्हणूनच हे घडलंय. 15 दिवसाच्या आधी का नाही घडलंय. 15 दिवसातच का घडलंय. कोण आलंय 15 दिवसात, काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. असं नाहीये. इकडे सनातनाच्या नावाखाली बूट मारला की इकडे लगेच कॉलेजच्या विद्यार्थ्याला इंटरनॅशनल एवढा त्रास दिला. दुमत आहे, आम्ही निषेध करतो याचा. या दोन्ही महिलावरती कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे. नाही तर आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र